अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वाटलेल्या डाळीचे आळूवडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। त्याच्यातून आधी आपण वाटलेल्या डाळीचा वडा करून बघितलेला आहे, बटाटे वडा। आज आपण आळूवडी कशी करायची ते बघूया। एक वाटी डाळ मी 4 तास भिजवलेली होती। हे पाणी काढले, पूर्ण पाणी काढायचं, जास्त पातळ करायची नाही। हिरव्या मिरच्या घेतल्यात 1 7-8 ह्या घालायच्या आणि थोडासा लसूण घालायचा। आता मी मिक्सरच्या भांड्यात घालते। थोडंसं आलं घालूया। आणि ही डाळ आपण घालायची याच्यात। आता तर पाणी घालायचं नाही अजिबात, भिजलेले असल्यामुळं पाण्याची काही गरज नाही। पाणी न घालता वाटून घ्यायचे। ही बारीक वाटून घेतले। थोडंसं पाणी घालावं लागलं पण बारीक झालं नाही। पाणी घातले 2-3 चमचे, हे बारीक झाले बघा। तर एका भांड्यात काढून घेते मी आणि बाकीचे मसाले घालूया। छान लागते वडी ही वाटलेल्या डाळीची। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हातावर चोळून। हळद घालायची अर्धा चमचा, हिंग घालायचा, मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट बघून घालायचं। मीठ घातलेलं नाही आहे, चवीनुसार मीठ घालायचं। आणि आळू एकदा खासतो म्हणून ही चिंचेची चटणी आहे किंवा चिंचेचा कोळ थोडासा घालायचा ह्याच्यात। आणि हे थोडंसं मी डाळीचं पीठ घेतलंय, 1 चमचाभर घालते। आणि तांदळाचं पीठ आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी। तर मिक्स करून घेऊया। आता आपण वडी लावून घ्यायची आहे। हे मोदकाची चाळण आहे, ह्याला तेल लावून घेते मी। इथं कढई ठेवल्या, मी अजून चालू केलेलं नाही। वडी झाली की मग चालू आहे, हे चालू करूया। तर ही पानं लावून घ्यायची आपण। हे एकदम मोठं पान आहे। हे असं सगळीकडे लावून घ्यायचं। पातळ लावायचं, फार घट जाड लावायचं नाही। जरा मोठा आहे पाणी हे। ह्याची मी इथं अशी घडी करते, इकडे लावून घेते सगळीकडे। पातळ लावायचं म्हणजे तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात वड्या। जाड लावलं तर आतून तळलं जात नाही। आता ही घडी करून घ्यायचे, सुरळी करून घेऊया। आणि हे आता मोदकाच्या चाळणीत आपण ठेवून द्यायचं आहे। हे अशा प्रकारे सगळ्या वड्या लावून घेऊया। ह्यात आता एखादं छोटं एवढं पान असलं तर ह्याच्यामध्ये असं लावलं तरी चालतंय, ते पण दाखवते। तर ह्याच्यातच हे 2 पानं घालायची, कारण ही गुंडाळता येत नाहीत। आणि ह्याच्यावर परत लावून घ्यायचं पीठ, थोडंसं पातळच लावायचं।
पूर्ण असं पॅक करून घ्यायचं म्हणजे सुटणार नाही. हे अशा पद्धतीने मी लावून घेते वड्या. पाणी उकळलंय, हे आता आपण वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनटं हे असं वाफवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण थंड झाल्यावर तळून घ्यायचं आहे. मंद गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. वडी वाफवले का बघूया आपण, वाफले काय. हे असे सुरीच्या टोकानं बघायचं. ह्याला जर पीठ लागलं तर वाफलेली नाही म्हणायची, वाफरून झालेली. आता ही थंड करून घ्यायची, गॅस बंद करते आणि नंतर आपण ही तळून घ्यायची. ही थंड करायला ठेवते. वडी आपली पूर्ण थंड झालेली एकदम. आता ही कट करून घ्यायची. मी तेल ठेवले इथं गरम करायला आणि वडी कट करून घेऊया. फार जाड कट करायचे नाहीत, पातळ करायचे नाही तर मग तळले जात नाहीत, कुरकुरीत होत नाही. मग हे तळून घ्यायचे, हे चिरून घ्यायचे. हिरवी मिरची घातल्यामुळं पिवळा कलर आला त्याला, म्हणजे हळदी लालसर कलर आलेला नाहीये. वडी सगळी चिरून झाली. आता तळून घ्यायची आपण. तेल गरम झालेलं आहे चांगलं. मंद गॅसवर तळायची. थोडासा वेळ लागतो तळायला, पण कुरकुरीत छान लागते वडी. लालसर कलर या लागलाय. अजून थोडा वेळ तळायची आणि मग काढून घेऊया आपण. बघा तळून झालेलं आहे. बघा हे आता काढून घेऊया आपण. थंड झाल्यावर मग कुरकुरीत होते. अशा ह्या पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते. आता ह्या अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. ही आपली वाटलेल्या डाळीची वडी तयार झाली आहे. एकदम कुरकुरीत आहे बघा अशी. त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. कसं वाटलं तुम्हाला वाटलेल्या डाळीच्या आळूची वडीची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असं एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.